आदिवासी जय सेवा जय जोहार। सर्वांना मानाचा सस्नेह नमस्कार। आज आपण मेसेज दिल्याप्रमाणे समाज बांधवांना आपण आज शासकीय विश्रामगृह पुणे ह्या ठिकाणी मीटिंग आयोजन करत असताना त्या मीटिंगमध्ये काही समाज बांधवांच्या माध्यमातून असा काही मेसेज पुढे आला किंवा अशी काही सूचना पुढे येत होत्या की सातारा या ठिकाणी LIC विभागामध्ये जवळपास 45 जण बोगस आहेत आणि ह्या 45 बोगसांवरती फौजदारी खटला उभा करण्यासाठी मी सर्व समाज बांधवांना असे जाहीर आवाहन करतो की आदिवासी समाजातील आपल्या मुलाबाळांच्या नोकरीवरती जी बेरोजगारी आलेली आहे त्या बेरोजगारीला थांबवण्यासाठी आपण सर्व समाज बांधवांनी आपल्या वेळेत वेळ देऊन LIC सातारा ह्या ठिकाणी आपण एक फौजदारी खटला उभा करून पुढे भविष्यामध्ये त्याचे रूपांतर आपण बेमुदत उपोषणामध्ये करणार आहोत। त्यावेळेस जो काही निर्णय लागल बेमुदत उपोषणामध्ये किंवा खटल्यामध्ये तर ह्या बोगसांना आपण त्यांची जागा दाखवून देऊन आपल्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी समाजातील शैक्षणिक बेरोजगारी आणि आर्थिक संतुलन उंचावण्याकामी सर्व समाज बांधवांना आपण जाहीर आवाहन करतो की आदिवासी समाजातील ज्या 45 जमाती आहेत ह्या 45 जमातींनी आज आपल्या मुलाबाळांवरती जे काही अडचणी तयार होतात आणि हे गेंड्याच्या कातडीचं शासन प्रशासन हे जे काही आपल्या समाजावरती अन्याय अत्याचार करत आहेत त्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी सर्व 45 जमातीतील प्रतिनिधींनी संघटनेनी त्याचप्रमाणे समाज बांधवांनी व बुद्धिजीवी वर्गाने याचा विचार करून येत्या भविष्यामध्ये सपोर्ट करण्याची काळाची गरज आहे ती समाजाने सपोर्ट करावा आणि LIC सातारा त्याचप्रमाणे अनेक डिव्हिजनमध्ये असे बोगस तयार झालेले आहेत आणि ह्या बोगसांना चाप देण्यासाठी सर्व समाज बांधवांनी एकजीव होऊन हा लढा एकत्रित लढलं पाहिजे आणि हा 45 जमातीचा लढा घेऊन आपण भविष्यामध्ये खूप उंच समाजाच्या पातळीवरती उंच ठिकाणी नेऊन आपल्या बेरोजगारांना विद्यार्थ्यांना यांना पुढे नेण्यासाठी आपण भविष्यात सर्व समाज बांधवांच्या वतीने आपण प्रयत्नशील राहूया आणि समाजाने इथून पुढे तरी कमीत कमी समाजाची प्रामाणिक कामं करणाऱ्या माणसांबरोबर आणि समाजाबरोबर समाजाने चालावं आणि समाजाला मी आज जाहीरपणे बोलतो की आता इथून पुढं येणारा काळ हा आपल्याला धोक्याची घंटा आहे अन्यथा आपला समाज तरू शकत नाही। आज आपल्याला आपल्या समाजातील खूप काही अडचणी आता आपल्या समाजाला आभाळच फाटलेलं दिसतंय असं असताना सुद्धा कुठं कुठं थिगडं लावणार समाज आणि ही थिगडं लावण्यासाठी आपण एकजीव एकरूप होणं काळाची गरज आहे आणि इथून पुढं आपण एकत्रितरित्या सर्वांनी मिळून सामाजिक लढे उभे केले पाहिजेत आणि ह्या लढ्यातून आपल्याला यश मिळू शकतं कारण समाजापेक्षा मोठा कोणही नाही हे बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी त्यांना विनम्र अभिवादन करून मी समाजाच्या चरणी नतमस्तक होऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी नतमस्तक होऊन समाजाला असे जाहीर आवाहन करतो की येणाऱ्या भविष्यातला काळ आपल्याला युद्ध खूप मोठं आहे आणि ते आपल्याला जिंकायचं आहे। ते जिंकण्यासाठी SC ST OBC ह्या सर्वांनी मिळून ह्या लढ्याला पाठिंबा द्यावा आणि हा लढा इथून पुढे अविरत चालू राहील असं मी समाजाच्या चरणी प्रार्थना करतो की आता इथून पुढे थांबायचं नाही, लढायचं आहे, रडायचं नाही, पुढे जायचं आहे। जात असताना मागचा विचार करून चालणार नाही। पुढेही अडचणी आहेत, मागेही अडचणी होत्या आणि येणाऱ्या काळातही अडचणी निर्माण होणार आहेत। ह्या जर कुठं थांबवायच्या असतील
तर आज आपण एकत्रित येऊन अनेक प्रश्नांना वाचा फोडणे ही काळाची गरज आहे। आणि आता समाजाने आपल्या ह्या लढ्यासाठी योगदान देणं काळाची गरज आहे आणि ते योगदान समाज देईलच याची आपल्याला परिपूर्ण खात्री आहे। कारण हा लढा समाजाचा आहे आणि समाजाच्या लढ्याला समाज एकत्रित येणार आहे। उद्या भविष्यात आपल्या मुलाबाळांच्या अडचणी ज्या आहेत त्या सोडविण्याकामी आपण सर्वांनी एकत्रित येऊन आपल्यातील IAS बुद्धिजीवी वर्ग जो आहे या वर्गाने जास्त करून याच्यामध्ये लक्ष घालावं आणि आपल्या ह्या बातमीची वंचित परिवर्तन आघाडीने जी दखल घेतली त्याबद्दल मी वंचित परिवर्तन आघाडीचा मनापासून ऋणी आहे। आणि इथून पुढं वंचितने याच्या मागेही आपल्या भरपूर प्रमाणामध्ये बातम्या लावलेल्या आहेत आणि याच्या पुढेही आपल्या बातम्या वंचितच्या माध्यमातून पुढे जाणार आहेत। आणि आपला जो चॅनल आहे आज रोजीला कोणताही चॅनल आपली दखल घेत नाहीयेत, मग ते G24 तास असो, ABP असो, नाहीतर मोठे मोठे कोणतेही चॅनल असो, कारण हे सगळे समाजाच्या बाजूने दिसत नाहीत। कारण चौथा स्तंभ आपण जो समजतो तो चौथा स्तंभ खरोखर न्याय देण्यासाठी जर उभा असेल तर वंचित परिवर्तन आघाडी या माध्यमातून समाजाला बरेचशा प्रमाणामध्ये न्याय मिळून समाज पुढे जाईल याची मी खात्री देतो। आणि समाजाने आता समाजाबरोबर चालणे ही काळाची गरज आहे। एवढे बोलून मी थांबतो। सर्वांना मानाचा सस्नेह जय आदिवासी, जय सेवा, जय जोहार, मानाचा सस्नेह नमस्कार। जय आदिवासी, जय आदिवासी। एक तीर एक कमान, सारे आदिवासी एक समान।